कैलासवासी दत्तात्रय घारगे बाबा यांचं तृतीय पुण्यस्मरण. खरं तर भाग्य म्हणावं लागेल या बाबांचं की या कुटुंबाने काय काय ठिकाणी आपण पाहतो वडील मेले, आपल्या घरातली एखादी व्यक्ती जर गेली, आपण लईत लई 2 ते 3ऱ्या दिवसापर्यंत त्या व्यक्तीचं काही काही करतो. एखाद्या वर्षात त्याला नुसती फुलं टाकतो. पण या कुटुंबाचं भाग्य म्हणावं लागेल, बाबांचं भाग्य म्हणावं लागेल की या कुटुंबाने आज बाबांच्या पुण्यस्मरणाकरता आज या ठिकाणी हरिकीर्तनाचं नियोजन केलं. या ठिकाणी या कुटुंबाकरता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जरा एनर्जी दाखवा कीर्तनामध्ये. जेवण आली की नाही? नाही, कीर्तन झाल्यावर जेवण आहे. म्हणून या कुटुंबाच्या प्रथमतः आभार की आणि ही कीर्तन रूपी सेवा, आजची ही कीर्तन सेवा या कुटुंबाने माझ्यासारख्या लेकराच्या हातामध्ये सोपवली. मी या कुटुंबाचे फार फार आभार मानेन. आणि आजची ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या मार्फत माझ्याकडे आली ते मला गुरु समान असणारे हरिभक्तपरायण गायनाचार्य संगीत विशारद विकास महाराज गुरव या ठिकाणी गुरुवरांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक. आणि त्याचप्रमाणे सुंदर अशी गायनाची साथ असणारे नाव काय बाबा? लोकरे महाराज, हरिभक्तपरायण लोकरे महाराज. त्याचप्रमाणे आपले विकास सर आहेत, उत्कृष्ट गायनाचार्य, त्यांचा तडफदार आवाज. आणि त्याचप्रमाणे हार्मोनियमच्या साथीला असणारे नाव काय बाबा? हरिभक्तपरायण भोसले तात्या या ठिकाणी बाबांच्या चरणी या ठिकाणी दंडवत. आणि त्यांची मृदंगाची थाप ऐकल्यावर या ठिकाणी हे गायनाचार्य नुसते डोलतात असे आमचे मधुकर महाराज या ठिकाणी दादांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक. सुंदर असं त्यांचं वादन आहे. त्याचप्रमाणे आमचे सोबदार दादा आणि विनेकरी बाबा आणि तुम्ही सर्वजण. आणि साऊंड सिस्टीम नाव काय दादा तुमचं? सोमनाथ आडनाव पोद्दार. सोमनाथ दादा पोद्दारांची अशी अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम या कीर्तना करत आहे. दादांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक. आणि त्याचप्रमाणे माझे आई वडील या ठिकाणी आई वडिलांच्या चरणी आणि या कुटुंबाचे पुन्हा एकदा आभार मानेन. आजची ही कीर्तन सेवा माझ्याकडे सोपवलीत. आणि त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार, त्याचप्रमाणे आपल्या गोरेगाव वांगीचे संपूर्ण भजनी मंडळ, आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, टाळकरी असतील माळकरी, त्याचप्रमाणे सर्वांच्या चरणी या ठिकाणी दंडवत घालते. माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करते. विठ्ठल